नमस्ते फ्रेंड, आज आपण सोलकढी कशी बनवणार ते पाहणार आहोत। उन्हाळा सुरू झाला आहे, थंडगार सोलकढी बनवूया। त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, मिरची, लसूण, मीठ, कोकम, आलं, साखर, कोथिंबीर घेतली। आता आपण मी हा कोकम गरम पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवणार आहे। तर आपण खोबऱ्याचं दूध काढून घेऊया। त्यामध्ये मी खोबरं, आलं, मिरची, लसूण आणि साखर घालून घेतली। आता ही छान बारीक वाटून घ्यायची। त्यामध्ये कोमट पाणी घालून घेतले। आता ही छान अशी मी बारीक वाटून घेतली। गाळणीच्या साहाय्याने तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही 2-3 वेळा गाळून घेऊ शकता। यामध्ये आता मी मीठ घालून घेतले, भिजत घातलेली कोकम घालून घेतली। बघू शकता तुम्ही छान असा कोकम कढीला कलर आला आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेतली। तुम्हाला आईस हवे असतील तर तेही तुम्ही घालू शकता किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकता। तर आपली कोकम कढी रेडी आहे। तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे।